संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घेतली सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात चर्चा। अडसर ठरणाऱ्या गोष्टींबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेण्याची धनंजय देशमुख यांची विनंती। अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी। धारूर पोलिसांच्या पथकानं कर्नाटकमधून केली होती अटक। आंतरवाली सराटीत सकाळी काढलेला मंडप पुन्हा उभारण्याचं काम सुरू। सरकारचा अंदाज दिसत नसल्यानं पुन्हा मंडप उभारण्याचं काम सुरू केलं। मनोज जरांगेंचं वक्तव्य। पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि जिजाऊ संघटनेला गळती। भाजप नेते रवींद्र चव्हाणांच्या दौऱ्यावेळी सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सरपंच उपसरपंच यांचा भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक। अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी झांबड यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। यवतमाळच्या बाभूळ गावात आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचा जनता दरबार। शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या उईकेंच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। भंडारा जिल्हा परिषदेवर संख्याबळ नसतानाही काँग्रेस राष्ट्रवादीनं पटकावली सत्ता। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सदस्य फोडले। 4ही सभापती ईश्वर चिठ्ठीनं निवडून आले। काँग्रेस 1 तर राष्ट्रवादी 3 सभापती। बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पंकजा मुंडे संतापल्या। पंकजा मुंडे व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न विचारू नका, अन्यथा तुम्ही बीड जिल्ह्याला खड्ड्यात घालाल। पंकजा मुंडेंच्या सूचना वजा धमकी। गोदा घाटावर राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला गोदा आरती आणि पुरस्कार वितरण सोहळा। राज्यपालांनी जलपूजनही केलं। गोदा आरतीपूर्वी नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचं दर्शन घेतलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती प्रकरणाची चौकशी होणार। विभागीय उपनिबंधकाचे जिल्हा उपनिबंधकांना 7 दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं नागपुरात दाखल। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघनखं शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन। नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात पुढचे 3 महिने वाघनखं पाहता येणार। अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण 4 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 5व्या आरोपीला देखील अटक। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी हत्यारबंद बंदोबस्त द्या। परभणीतील उपप्राचार्य विजय घोडकेंची मागणी। कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या नादात आमचा संतोष देशमुख होऊ शकतो, विजय घोडकेंकडून भीती व्यक्त। म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 493 घरांसाठी सोडत जाहीर। ही 493 घरं 20% सर्वसमावेशक योजनेतील आहेत। इच्छुकांनी या घरांसाठी 7 मार्च पर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार। धाराशिवच्या परंडात महसूल कर्मचाऱ्याला मारहाण। याच्या निषेधार्थ मंडळ अधिकारी, तलाठी, शिपाई संघटनेचं आंदोलन। मारहाण करण्याविरोधात कारवाई करण्याची मागणी। बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्मदाखले वाटप प्रकरणी सोमय्या यांनी घेतलेली भूमिका मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे निषेध। शहीदो या यादगार चौकात केलं धरणे आंदोलन। सोमय्यांविरोधात केली घोषणाबाजी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं धरणे आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये दिव्यांग व्यक्तीनं शासनाच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप। परभणीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात शिवसेना आक्रमक। वाहतूक कोंडीला फेरीवाले जबाबदार असल्यानं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, अन्यथा काहीच फेरीवाले हटवू। शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांचा इशारा। सांगलीतील जतमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। हत्येच्या निषेधार्थ जतमध्ये मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी।
बुलढाण्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. पीडित मुलीच्या चुलत काकानेच अत्याचार केल्याची माहिती. आमदार अमोल मिटकरींकडून पीडित मुलीच्या कुटुंबियांची विचारपूस. कोल्हापुरातील राजारामपुरीतील गांजा विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड. पोलिसांनी छापा टाकून 2 किलो गांजा केला जप्त. जालन्यात वाळू माफियांचा हैदोस. वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांकडून दगडफेक. मंडळ अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत. नाशिकमध्ये कारमधून गावठी कट्टा, कोयता आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्यावर कारवाई. एकूण 2,43,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. जळगावात अज्ञात माथी फिरून रिक्षा जाळल्याचा प्रकार. आगीत जवळपास 2.5 लाखांचं आर्थिक नुकसान. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमधील वाशीत ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची सुटका. 42 दिवसांपासून कोठावळे पिंपळगाव इथं मजुरांना ठेवलं होतं ओलीस. कामगार विभागाच्या तक्रारीनंतर 2 ठेकेदारांवर गुन्हा दाखल. जळगावच्या पिंपराळा परिसरात चोरट्यांनी घराच्या बाहेर ठेवलेल्या चपला आणि बुटांचे जोडे चोरून नेले. एकाचा रात्री 20 ते 25 घरांची चोरी. नागरिकांकडून चिंता व्यक्त. साताऱ्यात 1.5 वर्षांपूर्वीच पोलीस वसाहत पूर्ण, मात्र उद्घाटन रखडलं. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास. उद्घाटन कधी होणार? कुटुंबियांचा सवाल. आंगणेवाडीच्या भराडी देवी उत्सवासाठी 22 फेब्रुवारीला 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सावंतवाडी रोड दरम्यान या गाड्या चालणार. या गाड्यांचे आरक्षण 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार. बीडमध्ये नागरिक आणि पोलिसांचा सुसंवाद व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून संवाद प्रकल्प उपक्रम. QR कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील माहिती सामान्यांना मिळणार. सिंधुदुर्गमध्ये आज महाराष्ट्र हिंदू मंदिर न्यास परिषद, जिल्ह्यातील हिंदू मंदिर विश्वस्त, पुजारी, पुरोहित, अधिवक्ते आणि अभ्यासक परिषदेत उपस्थित राहणार. सोलापुरात रमाबाई आंबेडकर यांची 127वी जयंती उत्साहात साजरी. मिरवणुकीत रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य दर्शवणारे देखावे. मिरवणुकीत सोलापूरकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.